चला आपल्या घरासाठी झाडं घ्यायला आले, बघूया. इथे खूप सारे कुंड्या आहेत. वो वाला दिखाओ. हाँ तो एक छोटा आहे फिर तो. एवढं सगळ्यात कुंड्या आहेत पण स्वस्त काय देत नाही. ए दे 200 रुपयाला. तो एक काम करो ना, वो 4 दे दो 200 में, और बड़ा वाला दे दो, वो 400 वाला दो. ऐसे करो 6 दे दो. बड़ा वाला दे दो 400 का, 2 दे दो. वो उधर आ जाएगा ना बीच में और साइड में, और जो बीच में जहाँ नहीं जा रहा है वहाँ छोटा रख देंगे. ऐसे दे दो करके. हाँ बाबू केवढं खत आलंय बघ. या आहेत सर्व कुंड्या आहे बघा, इकडे आहे, या आहे. सर्वाचे रेट वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे रेट तर काही सांगू शकत नाही. प्राईस सगळ्यांची वेगवेगळी. ही झाडं आहे. मी ना हे झाड घेणार आहे, हे वालं. इकडे पण कुंड्या आहेत. हे सगळं खत नाही आहे. हे माझीवडा नाक्यावर शॉप आहे. बाजूला 2 आहेत. या तुळशी वृंदावन आहे. तू त्या प्लास्टिकच्या बघणार होतीस ना. हा ते आहे. ते बघायला खूप छान वाटतं, पण आपल्या घरात तशी होत नाही ती झाडं. मी बारीक फुलांची नेली होती, सगळी खराब झाली. हे बघा इकडे पण ह्या कुंड्या आहेत. हे सर्व चिनी मातीच्या कुंड्या आहेत. सर्व चिनी माती आहे. हे सर्व प्लास्टिक नाही आहे, चिनी माती वगैरे पण आहे. आणि मग ते लोक ना इथे हे बघा असं इथे इकडे झाडं ते लोक लावून देतात. या कलरच्या कुंड्या बहिणीने घेतल्यात. तर या पाहू शकता, या मी अशा कुंड्या घेतल्यात. ह्या सर्व एकसारख्या, एकाच कलरच्या आणि एकाच डिझाईनच्या. आणि त्यामध्ये ना ही मी मिशोवरून लाईट मागवली होती. तर त्याचा ब्लॉग लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. खूप छान वाटते आणि ही सोलारवर लाईट भेटते. तर ही अशी एक लाईट आहे. तर हे सर्व मी असं माझ्या बाल्कनीमध्ये छोटंसं गार्डन तयार केलं आहे. रात्री बाल्कनीची लाईट बंद केली तर सोलारवरची लाईट ही अशी खूप सुंदर दिसते. याच्यात गुलाबाचं झाड लावलं आहे. याच्यात पण ना ह्यातलंच कापून गुलाबाचं झाड एक लावलं आहे. त्यानंतर इथे ही झाडं आहेत. ही इथे तुळस आहे, ती तुळस आहे तिथे. ही झाडं लावलीत मी. पहिल्यांदा जी छोटी झाडं आणली होती ती सर्व झाडं मेली. तर मग आता ही झाडं आणलीत. हे बघा, ह्याचा खोड आहे ना खूप रुंद असतो. ह्याच्यामध्ये ॲलोवेरा लावला आहे इथे. आणि इथे एक झाड हे असं सेम आहे. आणि मी ना हे स्टँड असं बनवून घेतलं आहे, कारण इथे सगळ्यांना खूप पसारा व्हायचा बाल्कनीमध्ये. बाल्कनी छोटी असल्यामुळे उभं राहायला मिळत नाही, मग खूप कंजेस्टेड होतं. म्हणून मग मी हे असं स्टँड बनवून घेतलं. हे मी बनवून घेतलं, त्याला डिझाईन दिली आणि बनवून घेतलं. त्यानंतर काही कुंड्या इथे लावल्यात. हे बघा, इथे शेवंतीची झाडं लावलीत. हे एक आहे, हे इथे एक आहे आणि हे एक आहे. तर असं हे छोटंसं गार्डन तयार केलं आहे मी इथे.